कोणत्याही प्रकारची गडबड न करता कर्णधार नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकार आणि तोच निर्णय साखर संघाने देखील घेतला आहे. पाहूया सामन्याला सुरुवात होतोय. डावखुरा फलंदाज स्ट्राईकवर आपण पाहिलं तर स्ट्राईकला पण पाहिलं तर अमर, नॉन स्ट्राईकला पण पाहिलं तर सूरज सलामीचं षटक घेऊन आलाय. विलास आपण पाहिलं तर सलामीचं षटक गोलंदाजी मार्कवर सर्च. आणि हा जो आपण संघ पाहतो ना मित्रांनो, साखर चौकीची वाडी हा संघ लोकल आहे. म्हणजे हा संघ हा घरचं मैदान आहे, ह्याच मैदानावरती सराव करतो. तदनंतर आपण पाहिलं तर ह्याच मैदानावरती सराव करत असताना घरचा ऍडव्हान्टेज आहे, घरचे क्रीडा रसिक आहे, म्हणजे सर्व काही आहे ते नक्कीच मित्रमंडळींना अर्थात साखरवाडी चौकीच्या बाजूने ऍडव्हान्टेज आहे. पाहूया ह्या ऍडव्हान्टेजचा कशा प्रकारे फायदा घेतात. आणि इथे पहिला षटक, पहिला चेंडू विलास स्ट्राईकवर आपण पाहिलं तर अमर, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन क्रिकेटच्या पटलावरती मोस्टली पाहायला मिळतं. इथं पण पाहिलं तर अमरच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेचा वेध घेताना, चेंडू जातोय सीमारेखा, माफ करा इथे मात्र इथून दिसत नाहीये. मी विनंती करतो मंडळाची जर लाईनमन्स असतील तर आपल्याला विनंती असेल की आपण प्लीज लाईनवरती राहा. कारण इथे बघा, इथे थोडंसं ओव्हरथ्रो होतोय, त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये होतंय. म्हणजे चौकार गेला नाही तरी 4 धावा मात्र मिळत आहेत. माफ करा 6 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या इथे बघा क्रिकेटच्या पटलावरती आपण षटकार येताना पाहिलाय, परंतु धावून षटकार पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. इथे मात्र धावा मिळतात. 6 धावांनी सुरुवात होते. चांगला फटका होता, नैसर्गिक अडथळा होता, थोडंसं ओव्हरथ्रो देखील होतोय आणि चांगली सुरुवात आहे. अमरच्या खात्यात जातात 6 धावा. तदनंतर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चांगली आक्रमक सुरुवात आहे. विलासचा आकूट टप्प्याचा अत्यंत खराब चेंडू होता आणि त्याला चांगली दिशा दिली होती. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन क्रिकेटच्या पटलावरती थोडंसं डोकेदुखी ठरणारं समीकरण असतं गोलंदाजासाठी. कारण सारखं क्षेत्ररक्षण बदलावं लागतं, दिशा बदलून गोलंदाजी करावी लागते. इथे पाहूया राऊंड विकेटचा मारा असेल. हो, इथे आपण पाहिलं तर नक्कीच अमरच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू जातो सीमा रेखा पार, आरपार, बिग षटकार डीजे. गिरी करतोय बघा. 12 धावा फलकावरती लागतात, फक्त 2 चेंडू झालेत. तिसरा चेंडू राऊंड विकेटचा मारा आहे. आकूट टप्प्याचा चेंडू, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार, बॅक टू बॅक येते दुसरा षटकार. इथे आपण पाहिलं तर अमर ऑन फायर, अमर नावाचं वादळ मैदानात घोंगवताना आपण पाहतोय. अमरच वादळ घोंगवतोय आणि डीजे देखील वाजतोय. ₹200 पारितोषिक आहे. राऊंड विकेटचा मारा, पुन्हा एकदा अमरच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेखा पार. पंचांचा इशारा येतोय. हा नक्कीच इथे पण पाहिलं तर आणखीन एक षटकार, चेंडू जातो सीमारेखा पार, येतोय बिग षटकार. ऐकूया डीजेचा आविष्कार. डीजे डीजे पुन्हा आपण पाठवतो. ₹200 लागू झाले. तदनंतर सचिव मनोजजी उत्तेकर यांच्याकडून देखील ₹200. अजून एक षटकार आला तर हो, इथे मात्र आकूट टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र झेल सुटतोय. झेल कोणाचा सोडलाय तर कोणाचा, अमरचा, ज्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडताना आपण पाहतोय मित्रांनो. बघा
काय काय आक्रमण केलंय. इथे आपण पाहिलं ना तर 26 धावा फलकावरती लावल्या जातात. 26 धावा. ओ हो हो हो. इथे आपण पाहिलं ना तर अमरला तुम्ही जीवदान दिलंय. मी तर म्हणेन हा कॅच नव्हे, तुम्ही मॅच सोडलायत. कारण हा जर 4 षटकं उभा राहिला तर मला तर 70 ते 80 धावा दिसत आहेत. पुन्हा एकदा अमरच्या बॅट मधून निघालेला फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू जातोय दणदण करत. चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे. चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक हरतोय, चौकार मिळतोय आणि डीजे देखील वाजतोय. कुठल्यात पहिल्याच षटकात ज्याच्यामध्ये पहिला 6 धावा धावून काढल्या होत्या, त्यानंतर षटकार 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 2-4. म्हणजे काय फलंदाजी आहे अमरची. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी आहे आणि डावखुरा फलंदाज आहे. परंतु त्याच्यासाठी जी टायमिंग आहे ना, स्टँड अँड डिलिव्हर सुरेख फटके होते. अकुट्य पद चेंडू फुल केला. पुढ्यातला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर फटके पाहायला मिळाले. आणि इथे पण पाहिलं ना तर खरोखरच चांगली सुरुवात आहे. आणि इथे थोडासा संघ अडचणीत सापडतो पहिल्या षटकात. कारण आपण पाहिलं तर साखर चौकीची वाडी हा लोकल संघ आहे आणि ही बादफेरीची स्पर्धा आहे. तुम्हाला परत संधी नसेल साखळी स्पर्धेत. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा संधी असते कमबॅक करण्याची, परंतु इथे नाहीये. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे पण पाहिलं तर ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकला ह्यावेळी असेल सूरज आणि अमर अशी सलामीची जोडी. खरोखरच थोडस मीटिंग घ्यायला भाग पाडले. कारण पहिले षटकात काय आक्रमण केले अक्षयवरती. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय साखर चौकीची वाडी संघाच्या माध्यमातून. आपल्या गावात इथे पण पाहिलं तर येस आपण पाहिलं तर ज्या प्रकारची लोकल अमरने ज्या प्रकारची सुरुवात केली, जबरदस्त सुरुवात आहे. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर राऊंड विकेटचा मारा असेल. फुल टॉस, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल. चेंडू जातो सीमा रेखा पार. येतोय षटकार. ऐकूया डीजेचा आणखीन एकदा अभिषेक. चिपळूणला अवकाळी पाऊस पडला होता, परंतु इथे साखर गावात हे रखरखत उन्हात षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. वॉटर बॅटिंग जबरदस्त. बोथ पेन दोन्ही साईडकडनं आक्रमण केलं जातंय. आणि इथं पण पाहिलं तर काय स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे ज्ञानेश्वर का स्वागत. पहिल्याच चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा असेल. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेखा पार. पुन्हा एकदा येतोय आर पार. आउट ऑफ द पार्क. षटकार. डीजे. त्यांच्याकडून गेले होते. अर्थात अमरला इथे देखील आपण पाहिलं तर शेअर मार्केट वाढत चाललंय. पुन्हा एकदा प्रफुल्ल उत्तेकर यांच्याकडून ह्या षटकारासाठी जर आला तर पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे मात्र षटकार नाही परंतु चौकार. चेंडू सीमा रेखा पार. फरार. येतोय चौकार. आणि डीजे तुम्ही थांबायचं नाही, तुम्हाला तर वाजवण्याची संधी आहे. येस, कॅरी ऑन. इथे बघा पुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू जातोय. इथे मात्र रोखलं जात आहे चेंडूला. असं वाटलं होतं ज्या प्रकारचा फटका होता
ज्या प्रकारचं एलिव्हेशन होतं, ज्या प्रकारची उंची होती, असं वाटलं होतं की चेंडू नक्कीच जाणार सीमारेखा पार, येणार षटकार. परंतु इथे थोडासा नैसर्गिक अडथळा. धावा मात्र मिळतात 3, 49 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 2. मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात हायेस्ट धावसंख्या इथे उभारली जाणार आपल्या लोकल संघ म्हणजेच साखर चौकीची वाडी यांच्या माध्यमातून. कारण काय आतषबाजी, जशी फटाक्यांची आतषबाजी आपण दिवाळीमध्ये ऐकतो तशाच प्रकारची आतषबाजी इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काय जबरदस्त फलंदाजी. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा ज्ञानेश्वर. ओ हो हो, पुन्हा एकदा अमरच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. पुन्हा एकदा झेल सुटलाय. हो हो, इथे मात्र 50चा पल्ला देखील पार केला. 51 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 2 म्हणतात ना, नशीब देखील बहादुरांची साथ देत असतं. मित्रांनो, म्हटलं जातं संधी येत नसते, आपल्या कौशल्यातून निर्माण करावी लागते. नाव नाही झालं तरी चालेल, खेळ असा करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. ज्या प्रकारची फलंदाजी करतोय अमर, आणि नक्कीच त्याचं नाव नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून सगळीकडे जातंय. काय बॅटिंग करतोय. हो हो, जबरदस्त फलंदाजी आहे. अप्रतिम अप्रतिम. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा फटका फसलाय. आणि इथे आपण पाहिलं तर 2 जीवदानं मात्र मिळालेली. मी मगाशीच म्हणालो होतो, याचा जेव्हा पहिला झेल सुटला तेव्हाच मी सांगितलं होतं की हा कॅच नव्हे तर तुम्ही मॅच सोडलाय. इथे आणखीन एक, ओ इथे बघा, इथे कसं असतं मग ते, एकदा का एखाद्या संघावरती दडपण आलं ना की तो संघ प्रेशरमध्ये येतो. परंतु प्रेशरमध्ये यायचं नसतं मित्रांनो. क्रिकेट खेळ अनिश्चिततेचा आहे. इथे बघा 55 शेअर येते. दुसरं षटक देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली ना तर जवळजवळ अर्थातच म्हणजेच 23च्या सरासरीने 55 धावा फलकावरती लागल्यात. ओ हो, अद्याप 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये काय घडणार, काय बिघडणार, कुठेही जाऊ नका, पाहत राहा. क्रिकेटचा थरार, लाख मोलाची स्पर्धा, स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी स्पर्धा म्हणजेच कालिका माता विकास मंडळ साखर चौकीची वाडी, एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. आणि पाणी जाते मैदानात, तोपर्यंत थांबूया, ऐकूया येस जय माता दी डीजे. एक मिनिट आहे डीजे, एक मिनिट. जय भवानी साखर बामणवाडी, आपण आला आहात, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच स्वयंभू नागेश्वर चोरवणे आपलेही प्रतिनिधी ते हजर आहेत. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या सामन्यानंतर तुमचा सामना होईल, परंतु मध्यंतराला म्हणजे इंटरव्हलला दोन्ही कॅप्टननी टॉस का बॉसमध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायचे आहे. दोन्ही कर्णधार साखर बामणवाडी आणि स्वयंभू नागेश्वर चोरवणे. कमॉन डीजे. फलकावरती लागते 55. इथे माझ्यासोबत गुणलेखन कक्षामध्ये सूरज अत्यंत जबरदस्त माहिती माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. 36 धावांवरती खेळतोय. अर्थात आपण पाहिलं तर अमर, ज्याच्यामध्ये अर्थात 3 आक्रमक षटकारांची हॅट्रिक केली होती. बक्षिसांचा मानकरी देखील ठरला होता. हो, आकोट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा पुल केलाय चेंडूला, पुन्हा एकदा एलिव्हेशन मिळत नाही. इथे मात्र सुंदर झेल टिपलाय. हो, सुरेख झेल टिपलाय. आणि इथे मात्र पहिला धक्का, पहिला ब्रेक, तो बॅक टू द पॅव्हेलियन. एस आपण पाहतो सूरज बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट गिरता हुआ फिर से एक बार जय माता दी डीजे बजता हुआ. सर्व मान्यवर आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुला शतायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. यस, त्याची पर्सनॅलिटी वाटतं दिसतंय की हा आक्रमक खेळाडू आहे. प्रत्येक मित्रांनो, आतापर्यंत क्रिकेटच्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं ज्या ज्या खेळाडूचा वाढदिवस असतो ना त्याचा दिवस असतो. इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यस, नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर श्रीराम.
पुन्हा एकदा पण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. इथं पण पाहिलं ना तर नक्कीच साखर संघाच्या जे गोलंदाजीची नावं आहेत, सेकंड षटक टाकलं होतं ज्ञानेश्वर, देवाचं नाव, परंतु तदनंतर श्रीराम देखील येत आहेत, परंतु देवांसारखी कामगिरी मात्र होत नाही आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर देवाची नाव आहेत, देवांसारखी कामगिरी होणं गरजेचं आहे, परंतु क्रिकेट आहे, परंतु प्रत्येक ऑन द स्ट्राईक आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन बघा, क्रिकेटच्या पटलावरती पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती जेव्हा गती परिवर्तन केलं तेव्हाच सांगितलं होतं क्रिकेटच्या पटलावरती मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन ज्या ज्या गोलंदाजांनी केलंय त्या गोलंदाजाला आपण यशस्वी होताना पाहिलंय. इथे बघा प्रत्येकचं कोणत्याही प्रकारचं फुटवर्क नाहीये. म्हणतात ना मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्वाचं आहे. तो इथे मात्र उडवलाय चेंडूला उडवलाय भाऊया. इथे मात्र झेल सुटलाय आणि चौकार देखील मिळालाय आणि डीजे देखील वाजलाय. ची आठवण करून द्यायची तर अमर पार्टी लेफ्टी आणि प्रतीक उतेकर यांचा 15 गावातील ओपनिंग चा एक रेकॉर्ड आहे. 94 धावांची गेल्या वर्षी या दोन बॅटरनी ओपनिंगची पार्टनरशिप केली होती, त्याची अगदी आठवण आम्हाला ताजा आहे. विनायक सर, नक्कीच त्या सामन्याचं देखील मी समालोचन करत होतो सर, आणि नक्कीच खरोखरच एक चांगली पार्टनर आणि मी तर म्हणेन आतापर्यंत ते रेकॉर्ड आहे ह्या मैदानावरचं. आणि म्हणतात ना रेकॉर्ड तुटण्यासाठी असतात, इतिहास घडण्यासाठी असतात. पाहूया क्रिकेटमध्ये असं वाटलं होतं जेव्हा सुनील गावस्कर होते त्यांचं रेकॉर्ड कोण मोडणार नाहीये, तदनंतर आले कोण तर विराट कोहली, आणि आपण पाहिलं तर विराट नंतर सचिन तेंडुलकर आले. सचिन तेंडुलकरने गावस्करांचं रेकॉर्ड मोडलं. असं वाटलं होतं सचिन तेंडुलकर यांचं रेकॉर्ड कोण मोडणार नाही. हो अकूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार आर पार आउट ऑफ द पार्क, बिग षटकार डीजे. त्याच्या बॅटमधून आलेत, 42 धावांवरती खेळतोय. या स्पर्धेतील आपण पाहिलं ना तर पाहूया पहिलं अर्धशतकाची नोंद होणार का, कारण अद्याप 6 चेंडूंचा काय शिल्लक आहे, परंतु स्ट्राईक इथे मात्र अमरला मिळणं फार गरजेचं आहे. कारण आपण पाहिलं तर प्रत्येकच्या बॅटमधून एक चौकार आला, झेल सुटला होता, नशिबाची साथ भेटली होती. 36 गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडूला रोखलं जाते, परंतु इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केले. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते 68, 68 धावा फलकावरती लागतात. आणि इथे अर्थातच इथे पण पाहिलं तर पंच म्हणून राजेश शुतेकर आणि सुधीर महाब्दी कामगिरी पाहतायत. धन्यवाद. पंचांचं अत्यंत मोलाचं कार्य असतं या रखरखत्या उन्हामध्ये. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा नशिबाची मात्र साथ मिळते ती नक्कीच इथे मात्र साखर संघाला. एकदा मिळते, धावसंख्या 1 ने वाढते. 69 धावा फलकावरती लागलेत शेवटच्या षटक. आणि इथे पाहूया 4 चेंडूंचा काय शिल्लक स्ट्राईकवर आहे अमरच्या बॅटमधून. जर का 8 धावा आल्या तर पहिलं अर्धशतक असेल या आजच्या या दिवसातलं. पाहूया. आणि इथे आतापर्यंत बिग 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत, चांगले चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समोर जो गोलंदाज आहे, पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो सतीश. सुरेख फटका, चेंडूला खोदून काढलंय. इथे मात्र चेंडू जातो सीमारेखा पार, फरार, येतोय चौकार. यस डीजे. इथे मात्र चेंडू जातो सीमारेखा पार आर पार, षटकार. जोरदार टाळ्या होऊ देत.
जोरदार टाळ्या होऊ दे त्या या युवा खेळाडूसाठी, अमरसाठी जोरदार टाळ्या होऊ दे, डीजे म्युझिक देखील होऊ दे. होताना आपण पाहिले 52 धावांवरती खेळतोय अमर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, राऊंड विकेटचा मारा, पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलं तर थोडासा नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आहे इथे. मात्र एक धाव मी ते धावसंख्या 1 वाढते. एकूण स्थिती पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 82 धावा. ओहो, 82 धावा फलकावरती लागतायत. माझ्या मते या षटकातील अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे तुम्ही 90 पर्यंत जाऊ शकता जर का एखादा 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, पंच मला सांगतायत. येस, थँक्यू. आपण पाहिलं तर 82 धावा फलकावरती लागतात. प्रत्येकचा वाढदिवस आहे. या चेंडूचा शेवट गोड करणार का पाहूया प्रत्येक षटकार मारून. इथे आपण पाहिलं तर राईट ओव्हर द विकेटचा मारा, प्रत्येकच्या बॅट मधून निघालेला फटका, प्रॉपर टायमिंग मात्र होत नाहीये. नो मॅन स्लॅट मध्ये चेंडू पडतोय, जिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर 4 षटक म्हणजे 24 चेंडू संपतायत. 24 चेंडू मध्ये 84 धावा कुठल्या आहेत. आणि आपण पाहिलं तर तब्बल 85 धावांचं एक बिग टार्गेट असेल. बॉल मोजायचे किती बॉल किती गेला. इथे माझ्यासोबत गुणलेखन कक्षामध्ये जोडले जातात अर्थातच नक्कीच सूरज. त्यानंतर आपण हो 11 चेंडू फेस केलेत आणि 53 धावा. युवराज सिंग यांचं रेकॉर्ड होतं इंग्लंडच्या विरुद्ध 12 चेंडू मध्ये 52 धावा, आणि ते रेकॉर्ड देखील मोडलं. युवराज सिंगची त्यांना मी आठवण देखील करून दिली होती आणि त्यांनी त्याच प्रकारची फलंदाजी केली. मित्र म्हणेन ह्या अशा गावांमध्ये अशा प्रकारचे हिरे आहेत, यांना शहरामध्ये येणं फार गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारची मी त्याची फलंदाजी पाहिली ना, म्हणजे जसा चेंडू तसा नाही, म्हणजे आडम तेडम फलंदाजी बिलकुल नव्हती. म्हणजे लेग साईडला बॉलाला चांगल्या प्रकारचे फुल फटके, ऑफ साईडला बॉलाला कव्हरमध्ये फटके, लॉंगॉनच्या पट्ट्यात फटके, म्हणजे चौफेर फटकेबाजी, ज्याला चौफेर फटकेबाजी म्हणतात क्रिकेटच्या पटलावरती, तशा प्रकारची फटकेबाजी आपण पाहिली. आणि काय मनोरंजन केलंय, वॉट बॅटिंग. इथं आपण पाहिलं तर 85 धावांचं टार्गेट सेट करायचं. येणाऱ्या या 24 चेंडू मध्ये 85 धावांचा पाठलाग करताना काय घडणार, काय बिघडणार, तोपर्यंत कुठे जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा. काय तर कालिका माता विकास मंडळ आयोजित साखर चौकीची वाडी क्रिकेट स्पर्धा 2024चा थरार. तर विनायक सर, गेल्या वर्षी किंवा आधी 2-3 वर्ष साखर चौकीचवाडी जे आता बॅटिंग केली, तो संघ बऱ्याचशा जबरदस्त अशा गाजवल्या त्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये स्पर्धा. आणि पहिल्या 4 मध्ये त्यांचा क्रमांक मॅक्झिमम 75-80% असायचा. परंतु यावेळेला प्रतीक गुतेकर यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. तर यावेळेला आता जवळजवळ 6 ते 7 टुर्नामेंट झालेले आहेत या सीझनमध्ये. तर अजूनही चौकीचवाडीच्या संघाला हवा तसा सूर सापडलेला नाही. पहिल्या फेरीमध्ये किंवा दुसऱ्या फेरीमध्ये ते बाद होत आहेत, आणि त्याचं मुख्य कारण आहे त्यांची फलंदाजी, आणि त्यामध्ये मुख्य कारण आहे ते अमर पार्टी याला अजून सूर नव्हता गवसला. तसंच प्रतीक याला सुद्धा सूर नव्हता गवसला. सूरज सुद्धा जेमतेम खेळायचा, परंतु समोर कासाई संघ जरी हलका असला, असं एकदम जबरदस्त गोलंदाजी नसली तरी सुद्धा कधीतरी विनायक सर एक टर्निंग पॉईंट असतो, ज्याला म्हणतात सूर गवसण्याचा, विजयी अभियान सुरू करण्याचा एक टर्निंग पॉईंट असतो. आणि मग आपण म्हणू शकतो कॉमेंट्रीच्या रूपामध्ये की तो टर्निंग पॉईंट हाच आहे का. इथूनच चौकीचवाडी आपल्या अपयशाचं रूपांतर यशामध्ये, आणि एकही म्हणजे कमीत कमी ट्रॉफी घेतलेला संघ इथून पुढे ट्रॉफी घेण्याचा सपाटा लावू शकतो का. मे बी द टर्निंग पॉईंट म्हणजे याची जी 52 धावांची खेळी आहे, 53 धावांची, ही टर्निंग पॉईंट होऊ शकते का. विनायक सर, तुमचं सुद्धा एक आकलन असतं, तर एखादा संघ कशा पद्धतीने आपलं रूप बदलू शकतो. येस, यावरती मी सांगेन सर की नक्कीच मित्र म्हणून तुम्ही जर 24 चेंडूमध्ये तुम्हाला 85 धावा करायच्या आहेत, तर प्रति षटकामागे जवळजवळ तुम्हाला 21च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. मित्र म्हणून अशक्य प्राय, कारण जर का पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात तुम्ही जर का जरी 20 ते 25 धावा कुठल्या, कारण कसं असतं माहिती आहे का, क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा तुमच्याकडे एक मोठ्या धावांचं पाठलाग करायचं असतो ना,
तुम्हाला कंपल्सरी हाणामारी करावी लागते. अशा वेळी मारण्याच्या नादामध्ये विकेट जातात. जर का तुम्हाला बघा मागचा सामना आपण पाहिला, करायच्या होत्या 51 धावा, क्लोज गेले होते, 2 षटकार फक्त कमी पडले, नाही तर सामना जिंकले असते. परंतु 84 धावांचा पाठलाग करत असतो ना, तेव्हा समर्थ संघानं जवळजवळ थोडासा एक बॅकफुटला जातो आणि अशा वेळी याच्यातून एक, सतीश आणि गौरव. परंतु म्हणतात ना क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं आहे. नाणेफेकीसाठी या जय भवानी साखर आणि स्वयंभू नागेश्वर चोरवणे दोन्ही संघाचे कर्णधार. आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. मनोहर उतेकर, मंडळाचे सचिव मनोहरजी उतेकर, आपल्यास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करा. आणि सर आपण पाहिलं तर 84 धावांचं एक मोठं टार्गेट आहे. करताय की नाही? तर धन्यवाद विनायक सर. दरम्यान जय भवानी साखर बामणवाडी विरुद्ध स्वयंभू नागेश्वर चोरवणे या 2 संघांमध्ये नाणेफेक झालेली आहे. स्वयंभू नागेश्वर चोरवणे यांनी नाणेफेक जिंकलेले आहे. लवकरच आपल्याला त्यांचा निर्णय कळेल आणि हा सामना संपल्यानंतर लवकरच तो सामनाही सुरू होईल. साई मनोहर उतेकर यांच्या हातामध्ये पहिलं षटक आहे आणि स्ट्राईक एंडला आहेत ते सतीश आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते गौरव. ही जोडी कासाईच्या वतीनं 84 धावांचा, जसं सर म्हटले 21x4 म्हणजे 84, 21 धावांचं प्रत्येक षटकामध्ये आव्हान तेवढं सोपं नसतं. परंतु बघूया कासाई संघ आपल्या पिटाऱ्यामधून काय घेऊन आलेले आहेत, कारण चित्र दिसतं तसं कधी कधी नसतं, परंतु जे घडतं तेच खरं असतं. तर अशा प्रकारे आपण बघूया की एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळेल. चला, ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू चांगला काउंटर मारण्याचा प्रयत्न, चेंडू नॉमॅन्स लँडमध्ये पडतोय. गोलंदाज स्वतः गेला, कॉटन बॉलचा अवघडाचा चान्स घेण्याचा प्रयत्न केला परंतु सुटला चेंडू आणि धावसंख्येला सुरुवात बिनबाद 1. जय हनुमान कासाई विरुद्ध कालिका माता साखर चौकीचीवाडी या 2 संघामध्ये आजच्या पहिल्या दिवसातील ही दुसरी लढत होते आहे. पहिली लढत निवे विरुद्ध कुरवल यांच्यामध्ये होती. ती निवे संघ जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि यातील विजेता संघ निवे संघाबरोबर दुसऱ्या फेरीमध्ये लढेल असा हा लाईनअप आहे. परंतु पुढचा जो मॅच होईल तो साखर बामणवाडी विरुद्ध स्वयंभू नागेश्वर चोरवणे. पुन्हा एकदा साई तयार, एक चांगला गोलंदाज राऊंड विकेट मारा करतोय, पंचांना पार करून त्याने टाकले चेंडू. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्याचा चेंडू, चांगला एक कव्हर ड्राईव्ह म्हणा लॉंग ऑफच्या दिशेने आणि जबरदस्त अशी सुरुवात केली ते गौरव यांनी, ज्याला म्हणतात टिट फॉर टेट अशा पद्धतीने एक फटका मारलेला आहे. काय कलात्मक फटका होता तो, काय जबरदस्त रीच केलं बॅटनी आणि त्याने एक आपली स्वतःसाठी षटकारांना सुरुवात केली आहे. कमॉन डीजे. बाद 7. पुन्हा एकदा साई, यावेळेला सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेला सुद्धा चांगला कव्हर ड्राईव्ह मारायचा होता. काय बॅकलिफ्ट आहे, एक चांगली स्टान्स बघायला मिळते त्या फलंदाजाचा. दरम्यान अमर पार्टे ज्यांनी 53 धावा नाबाद केल्या त्यांच्यासाठी राजेश धोंडीराम उतेकर यांच्याकडून 200 रुपयाचे बक्षीस आलेले आहे. तर बक्षीस देणाऱ्यांचा आम्ही आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच तुम्ही चांगले खेळा, खिशामध्ये आपोआप हात जाईल. हे आपण कित्येक टुर्नामेंट्समध्ये बघतोय. अगदी मोठी मोठी कॅश प्राइजेस तुम्हाला पुढच्या 2 दिवसामध्ये मिळणार हे निश्चित. पुढचा चेंडू आपटून टाकले चेंडू, पुन्हा एकदा सलग दुसऱ्या चेंडूवरती. हा मात्र थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, गती थोडीशी स्लो होती आणि टप्पा मात्र उसळी घेणारा, परंतु बॅट पहिली आणि चेंडू नंतर अशा रीतीने निर्धाव असे दाखोपाठ 2 चेंडू बिनबाद 7. 7 फॉर नो लॉस. कासाई रिप्लाइंग तो चौकीच्या टार्गेट सेट ऑफ 84 रन्स. पुन्हा एकदा साई तयार, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला सुद्धा स्लो गतीचा चेंडू परंतु कनेक्ट झालाय. स्क्वेअर पंचाच्या बाजूने चेंडू चाललाय.
तिथे धाव हवी होती सतीश यांना, परंतु नकार दिलाय तो गौरव यांनी. कोणती रिस्क घ्यायची नाही. मोठा टप्पा आहे 84 धावांचा. सुरुवात तर बऱ्यापैकी केलेली आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकातील. निश्चित पॉवर प्लेचा फायदा उठवण्याचा हे दोन्ही खेळाडू पूर्णतः प्रयत्न करताना दिसत आहेत. 21 धावा प्रत्येक षटकामध्ये. पुन्हा एकदा साई तयार. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, बॉलर बॅक डाव, चांगला फटका मारलाय. झेल काय होतं का बघूया. यस, आणि लॉंग ऑनच्या दिशेने जबरदस्त असा झेल घेण्यात आलाय आणि खेळ संपुष्टात होते अमरच्या मार्फत ती गौरव यांची. आणि गडी बाद होत आहे. 1 गडी बाद 7. कमॉन डीजे. मोरे साई यांची जागा घेण्यासाठी गोलंदाजासाठी आलाय आणि नवीन फलंदाज आलाय. नॉन स्ट्राईकला तर ज्ञानेश्वर, सतीश आणि ज्ञानेश्वर ही जोडी मैदानामध्ये. 1 गडी बाद 7. या षटकामध्ये 14 धावा कमी पडल्या पहिल्या षटकाचं जर रन रेटची गोष्ट करायची गेली तर. आणि हा विजय हा लांबत चाललेला आहे, कारण आता मात्र 18 चेंडू आणि खूपशा धावा हव्या आहेत तुम्हाला. 77 धावा पाहिजे आहेत. फक्त 7 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू 77, खूप मोठी रिक्वायर्ड रन रेट झालेली आहे. आणि नक्कीच हा रन रेट म्हणजे मोठ्या डोंगरावर चढण्यासारखा आहे. जेवढ्या पायऱ्या चढेल तेवढाच डोंगर अजूनही मोठा आहे असं वाटतो. पुढचा चेंडू, पहिला चेंडू, चांगल्या टप्प्याचा चेंडू आणि यावेळेला क्लीन बॉल होतोय. सतीश मधली अष्टी वाकून सपशेल वाकलेला आहे. गडी बाद होत आहे. 2 गडी बाद 7. डीजे. स्ट्राईकला तर ज्ञानेश्वर. तर अशा रीतीने एक क्लीन बोल्ड म्हणजे ही एक मोठी विकेट असते गोलंदाजासाठी, कारण त्याला फक्त उजव्या हाताचा सपोर्ट असतो, त्याला बाकी कुठला सपोर्ट नसतो. त्याला म्हणतात क्लीन बोल्ड. 2 गडी बाद 7. पुन्हा एकदा यावेळेला मात्र रनअप चुकलेला आहे. सूरज पुन्हा एकदा आपल्या रनअपकडे परत येत आहेत. नक्कीच विनायक सरांनी सांगितल्याप्रमाणे रखरखत ऊन, जवळजवळ 40+ हा तापमान आहे प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय. आणि यावेळी अंपायरिंग करणं तेवढी सोपी गोष्ट नसते. क्रिकेट खेळाडू हे वेगळ्या मानसिकतेमध्ये असतात, पण अंपायरांचं कॉन्स्टिट्यूशन मात्र एका वेगळ्या दर्जाचं असावं लागतं. पुढचा चेंडू, यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू, पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. तर चांगली पंचवरी करतायत चोरणे गावचे राजेश हुतेकर आणि निवे गावचे सुधीर मावदी. फिल्डिंग बघायला गेली सुरजसाठी तर विकेट किपर, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन. पुढचा चेंडू यावेळेला मात्र चाला कनेक्ट झाला. झेल होईल का? नाही. पहिल्या टप्प्यावरती शत्रुघ्न चेंडू अडवतात. चेंडू परत विकेट किप गोलंदाजाकडे दाखवतात, देत आहेत आणि 1 धाव मिळते. तिथं हलक्या फुलक्या धावा मिळत आहेत. अपेक्षा आहे मोठ्या धावांची, परंतु चांगली गोलंदाजी, त्यामुळे थोडंसं नमतं घ्यावं लागतं फलंदाजी साईडला. 2 गडी बाद 8. सूरज मोरे. यावेळेला पुन्हा एकदा दांडा आडवा. गावच्या भाषेत गेलं तर 3 ताड उडालेले आहेत स्टंप. अशा रीतीने आणखी 1 गडी बाद होतोय. कमांड डीजे.
सूरज याने मात्र मोठा संकेत दिलेला आहे या मैदानामध्ये की यस मी सुद्धा परत आलेलो आहे आणि नक्कीच चांगले 2 त्रिफळाचे बाद केलेले आहेत. पुढचा चेंडू यावेळेला सुद्धा ब्लाइंड शॉट मारायला गेला. संकेत ऑप्शनच्या खूपसा बाहेरचा चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये आणि 3 गडी बाद 8 अशी धावसंख्या आणि नक्कीच 84 धावाचा पाठलाग करण्याचा पॉझिटिव्हनेस हवी ती या धावसंख्येमध्ये दिसत नाही कारण गोलंदाजी चांगली चाललेली आहे. पुन्हा एकदा सूरज यावेळेला सुद्धा आपटून टाकलेला चेंडू यावेळेला सुद्धा मिस झालेला यावेळेला सुद्धा विकेटकीपरच्या हातामध्ये अशा रीतीने 2 षटकं संपलेले आहेत. 3 गडी बाद 8 अशी हलकी सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा मिळाल्या या षटकामध्ये फक्त 1 धाव मिळाली आणि सूरज यांनी 2 गडी बाद केले. खूप चांगला आपल्या संघासाठी भरीव कामगिरी केलेली आहे ते सूरज मोरे आणि साई उतेकर यांनी. तर 84 धावांचा पाठलाग करताना कासाई संघ 3 गडी बाद 8. पाहूया तिसरं षटक कोण घ्यायचंय परंतु आपण दरम्यान संधी देऊया गोड गोड डीजेला. कमॉन डीजे. चेंडू अडवला जातो चेंडू परत येतो अशा रीतीने 2 धावा मिळत आहेत. आता मात्र 3 गडी बाद 10 म्हणजे डबल फिगर मध्ये पोहोचला आहे तो जय हनुमान कासाई संघ. विजय मात्र थोडासा लांबवत चाललेला आहे. आता मात्र जसं सूर्यास्त होतो डोंगराच्या पलीकडे तसं वाटायला लागलंय की हा विजय आपल्याला दिसेल की नाही. पुन्हा एकदा अमर पाटे तयार राईट आमोर डावखुरा गोलंदाज आहे राऊंड गेट मारा करतोय ऑनच्या दिशेने चेंडू मारलाय यावेळी मात्र चांगला फटका पडला 2 खेळाडूच्या मधून चेंडू झालाय चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि मिळतो सुंदर असा चौकार. विजय फटका मारायचा प्रयत्न अगदी बाउंड्रीवरती झेल घेण्यात आला सुशांत उतेकर यांच्या मार्फत. एक चांगला फटका होता चांगलं एलिव्हेशन होतं परंतु ताकद कमी पडली असं म्हणू शकतो. आणि आल्यानंतर ज्या खेळाडूने एकदा जबरदस्त एक जिवंतपणा आणायला सुरुवात केली होती आपल्या संघासाठी तो खेळाडू मात्र तंबूमध्ये परत 4था गडी बाद होत आहे. 4 गडी बाद 14. डीजे 15. पुढचा चेंडू यावेळेला हलकी बॅटची कडकन विकेटकीपरच्या मागे गेलेला आहे आणि एकदा मिळत आहे 4 गडी बाद 17. कासाई संघाचा 12वा खेळाडू इथून गेला आहे त्यामुळे फलंदाजाचं नाव कळलं नाही आहे. 4 गडी बाद 16. सौरभ आहेत नॉन स्ट्राईकला आणि संकेत आहेत स्ट्राईकला बॅटची हलकी कट घेऊन विकेटकीपरला चकून मागे गेलेला आहे. अजूनही चेंडू अडवला जात नाही तिथे 2 धावा घेतात का बघूया परंतु नकार दिलेला आहे सौरभ यांनी आणि अशा रीतीने 1च धाव मिळते आणि वाईडच्या रूपामध्ये 2 धावा मिळत आहे. धावसंख्या होती ती 4 गडी बाद 18. 4 गडी बाद 18. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दुसऱ्या षटकामध्ये 1च धाव तिसरं षटक चालू आहे 8 आणि 18 म्हणजे या षटकात आतापर्यंत 10 धावा मिळालेल्या आहेत. चांगला कमबॅक आहे परंतु हवा तसा नाही. पुढचा चेंडू यावेळेला सुद्धा खोलवर टप्प्यात चेंडू चकून चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये ऑप्शनच्या किंचीचा बाहेर. 4 गडी बाद 18. या वेळेला मात्र पुलटा चेंडू किती मोठा फटका आहे यस सफिशियंट फटका आहे सलामी देतोय कॉमेंट्री बॉक्सला सुंदर असा षटकार. विजय
चेंडू आडला असं वाटतंय तिकडे, आणि त्यावरती मात्र एकच धाव मिळते. वाटत होतं चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, आणि अशा रीतीने 4 गडी बाद 25. 4 गडी बाद 25. स्वयंभू नागेश्वर संघानं फिल्डिंग स्वीकारलेली आहे. आपटून टाकलेले चेंडू, यावेळेला उंच टोला झेल घेण्याची प्रॅक्टिस होते का बघूया. अवघड झेल अशा वेळेला झोकून द्यायचं असतं, परंतु शेवटी काही वेळेला नर्सरी अडथळे स्वतःला सुद्धा सेफ ठेवणं गरजेचं असतं. आणि अशा रीतीने एक धाव मिळते तिथं. धावसंख्या होती ती 26. आता मात्र फक्त चेंडू पूर्ण होण्याची औपचारिकता बाकी आहे. शत्रुघ्न मोरे यावेळेला खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा लेग ग्लान्स केलेला आहे. चेंडू मिड विकेट साईडला जात आहे स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने. एक धाव मात्र निश्चितच मिळते. 4 गडी बाद 27. चौथा चेंडू अकोट टप्प्यात चेंडू थोडस खाली राहिलेला. पुन्हा एकदा सौरभ यांना आणखी एक प्रॅक्टिस करण्याचा चान्स होता. आता मात्र फक्त 2 चेंडू शिल्लक. यावेळेला फुलटस चेंडू लक्षांच्या बाहेर पंच वाईट घोषित करतायत. जेमतेम धावसंख्या होते 4 गडी बाद 28. यावेळेला सुद्धा ऑप्शनच्या बाहेरून विकेट किपरला चकून मागे गेलेला, परंतु काउंट फॉर चेंडू असेल असं वाटतंय. आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल, आणि जवळजवळ हा सामना साखर चौकीचोडी संघानं जिंकलेला आहे म्हणायला हरकत नाही आहे. यस, साखर चौकीचोडी संघानं पहिल्या फेरीचा सामना जिंकलेला आहे. हार्दिक अभिनंदन. कासाई संघ तुम्ही आलात, खेळलात, त्याबद्दल मंडळाच्या वतीनं फेडरेशनच्या वतीनं तुमचे हार्दिक आभार धन्यवाद. कासाई संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधत आहे. तसेच स्वयंभू नागेश्वर चोरवणे संघानं आपली फिल्डिंग सेट करायची आहे, आणि नक्कीच पुढचा सामना लवकरच होईल. आणि पुढच्या सामन्याचं आपल्या गोड आवाजातून वर्णन करतील आमचे मित्र विनायक सर जाधव. कासाई संघाच्या कर्णधाराने सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी यायचं आहे. कासाई संघाचे कर्णधार तर सामना नुकताच जो झाला तो साखर चौकीचोडी विरुद्ध जय हनुमान कासाई. सामना जिंकला साखर चौकीचोडी. साखर चौकीचोडीचे उत्तम खेळलेले, चांगले जबरदस्त अशी फलंदाजी केलेले अमर पार्टे 53 धावांची खेळी केलेली. अर्थातच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अमर पार्टे झालेले आहेत. तर अमर पार्टे येऊन आपलं मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस स्वीकारायचं आहे. आणि नक्कीच अमर यांनी चांगली खेळी केल्याबद्दल प्रफुल्लजी उतेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिकही त्यांना देण्यात येईल. अमर यांनी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी पुढे यायचं आहे. कासाई संघाच्या कर्णधारांनी आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी पुढे यायचं आहे, आणि लवकरच नवीन सामन्याला सुरुवात होईल. सुधीरजी एक अजून कंटिन्यू करू शकता? ओके, तर पुढे सामन्यासाठी सुधीरजी माफदी अंपायरिंग करतील. बघूया, आम्ही त्यांच्या जोडीला आणखी एक अंपायर जातील. तर नक्कीच राजेशजी धोंडूराम मुतेकर साखर चौकीचोड यांच्याकडून अमर पार्टे यांच्यासाठी 200 रुपयाचं जे बक्षीस डिक्लेअर झालं होतं ते देण्यात येत आहे. तर अमर पार्टे यांनी ते बक्षीस घेऊन जायचं आहे. अमर पार्टे यांना प्रफुल्लजी उतेकर आणि राजेशजी उतेकर यांच्याकडून 200 रुपये देण्यात आले. ते अमर यांनी पुढे येऊन घेऊन जायचं आहे. नक्कीच स्वयंभू नागेश्वर चोरवणे आपली फिल्डिंग सेट करायची आहे. ते काय दिलं? सन्मान चिन्ह दिलं त्याला. सन्मान चिन्ह मॅन ऑफ द मॅच वेगळा आहे ना. बोलो का हरले ते कोण? संजय सर, एक सुधीरजी आहेत आणि एक कोण अंपायर पाठवत आहे? त्या अमरला. आता कोण पाठवत? अमरला दिलं. काय तर नक्कीच अमर पार्टे मॅन ऑफ द मॅच. टाळेवरच्या गजरामध्ये त्यांना ट्रॉफी दिली जाते आणि 400 रुपयाचं कॅश प्राईजही दिले जात आहे. वेल प्लेड, आणि पुढच्या सामन्यासाठी सुद्धा हार्दिक 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 शुभेच्छा. चांगले खेळा, खेळाचं स्पिरिट मात्र कायम ठेवा. नक्कीच सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने खूप 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 शुभेच्छा. कासाई संघ ओके,
तर कासाई संघ यांनी जेवून जायचं असं आयोजकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. कासाई संघानं पाणी प्या आणि जेवून जा असं आयोजकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. आमचे मित्र विनायकजी जाधव सर समालोचक, जर वेळ लागत असेल तर नो प्रॉब्लेम, आपल्याकडे मंडळी आहे कॉमेंट्री कंटिन्यू करायला. नाही, एक पंच पाठवावं लागेल. 100 नंबर पंच पाठवा. याच्यानंतर लगेच जाऊन आहे ना आपलं. ठीक आहे, मग कॉमेंट्रीसाठी कोणतरी आम्ही जातो तिकडे. विनायकजी जाधव कुठे असतील? स्टेजवर यायचं आहे. ओके, तर सुधीरजी महाबदे आणि संजयजी उतेकर हे पंच म्हणून काम पाहतील या सामन्यासाठी. दोन्ही पंचांना नक्कीच हार्दिक शुभेच्छा. आणि सुधीरजी महाबदे अजूनही खेळतायत, कारण आमचे कॉमेंटेटर मगाशी म्हटले की जुना जाणता अनुभव असा खेळाडू. आणि हा चोरोने फिल्डरची नावं सांगायची आहेत गोलंदाजाची. तसेच संजयजी सुद्धा आपल्या जमान्यातील एक जबरदस्त असे ऑलराऊंडर खेळाडू. आणि नक्कीच जेव्हा खेळाडू खेळून जातात आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते आणि नक्कीच त्यांचा एक चांगला अंपायर म्हणून नक्कीच चांगला उपयोग होऊ शकतो. आणि तोच उपयोग आपल्या फेडरेशनच्या अंतर्गत बऱ्याचशा अंपायरिंगकडून होतो आहे. ही एक चांगली महत्त्वाची गोष्ट आहे. तर चला, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे. हा सामना आहे जय भवानी साखर बामणवाडी विरुद्ध स्वयंभू नागेश्वर चोरोने यांच्यामध्ये. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. पंचांनी लक्ष द्यायचं, एक डाव 20 मिनिटांमध्ये मात्र संपला पाहिजे. सर्व खेळाडू संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. मैदान कुठलंही असेल, परंतु 20 मिनिटंच आपल्याला दिली जातील याची नोंद घ्यायची आहे.